सूचना क्रमांक 47 धीरज लिंगाडे. सभापती महोदय, सूचना क्रमांक 47 अमरावती विभागामध्ये विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या असून या विभागामध्ये 5 जिल्हे अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा हे 5 जिल्हे आहे आणि अमरावती येथे या 5ही जिल्ह्याकरता राष्ट्रसंत गाडगे बाबा जे विद्यापीठ असून या विद्यापीठाअंतर्गत हे 5 जिल्हे या ठिकाणी येतात. सध्या या विद्यापीठामध्ये 500 पेक्षा जास्त महाविद्यालय त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि या 500 महाविद्यालय झाल्यामुळं त्या ठिकाणची जी प्रशासकीय परिस्थितीची कार्यक्षमता जी आहे ती मर्यादा पलीकडे झालेली आहे. त्यामुळं परीक्षा व्यवस्थापनामध्ये विलंब व अनियमितता वारंवार त्या ठिकाणी होते. त्याचप्रमाणे निकाल जाहीर करण्यास हा विलंब होतो. त्याचप्रमाणे महाविद्यालयावरील प्रभावी नियंत्रण व पर्यवेक्षणातील मर्यादेचाही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येतो. मनुष्यबळ व संसाधनाची सुद्धा कमतरता त्या ठिकाणी आहे. म्हणून UGC यांनी गठीत केलेल्या विविध ज्या समिती आहे त्या समितींच्या शिफारसीनुसार जेव्हा एखाद्या विद्यापीठामध्ये एखाद्या विद्यापीठामध्ये 300 पेक्षा जास्त महाविद्यालय होतात त्यावेळेस त्या ठिकाणचं नवीन विद्यापीठ स्थापन विभाजन केलं पाहिजे आणि नवीन विद्यापीठ करणं हे आवश्यक असतं. आणि तसंही महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ॲक्ट 2016च्या तरतुदीनुसार राज्य शासनालाही तसा अधिकार आहे. म्हणून या ठिकाणी मला प्रश्न विचारायचा आहे की बुलढाणा, वाशिम आणि अकोला या 3 जिल्ह्याकरता एक स्वतंत्र विद्यापीठ करणं आता गरजेचं आहे. कारण वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यावरून 150 किलोमीटर विद्यार्थ्यांना कुठलंही काम करण्यासाठी अमरावतीला जावं लागतं. लहान कामाकरता त्या ठिकाणी मुक्काम करावा लागतो. म्हणून आपण त्या ठिकाणी तज्ञ समितीची नेमणूक करणार का आणि बुलढाणा या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या नावानं एक नवीन विद्यापीठ स्थापन करणार का? सभापती महोदय, नागपूर विद्यापीठ असं पूर्ण विदर्भाचं एक विद्यापीठ होतं. ते 83ला आपण 2 केली आणि आता ते जे म्हणतायत त्याप्रमाणे प्रशासकीय अडचणींचा आता काही मुद्दा देत नाही कारण सगळं ऑनलाईन चालतं. तरीही मागच्याच अधिवेशनामध्ये अकोल्याला विद्यापीठाचं उपकेंद्राची आपण घोषणा केली. त्यातलं थोडं गैरप करायचं आहे. ते उपकेंद्र झालं तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना अशा सगळ्या प्रशासकीय कामाचं एक सेंटर निर्माण होईल. तर मी ते जे अकोल्याला उपकेंद्र घोषित केलं आहे ते कसं लवकरात लवकर जूनपर्यंत ॲक्टिव्ह होईल असा मी प्रयत्न करतो. आणि तुम्ही म्हणता तसं मग बुलढाण्याला वेगळं करता येईल का? कारण म्हणजे मूळ तर कल्पना युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक जिल्ह्याला एक विद्यापीठ असावं असं आहे. आता त्याची सूचना आहे. त्यामुळे त्याचा सर्वे करणारी समिती करू आणि अकोल्याला जे सबसेंटर आपण घोषित केलं उपकेंद्र ते जरा लवकर स्पीडअप करू.